रंगनिनाथ दयाया
सूर्यनाराय नमः। ओम सूर्यनाराय नमः। मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, पण तू असा माझा जीवनाचा दावा का करत आहे? असं कोणतं संकट कोसळलं आहे तुझ्यावर? ते तू जर का मला सांगितलं तर मी त्याच्यावर नक्कीच मार्ग काढेन. देवा सूर्यनारायणा, माझ्यावर कोणतेही संकट आलेले नाही. मला फक्त वर द्या, म्हणजे माझी इच्छा मी तुमच्यावर प्रगट करेन. नाही म्हणू नका देवा, हा दास आपला आजन्म ऋणी राहील, एवढी एकच इच्छा आहे माझी. तू माझी एवढी अपार भक्ती केली आहे, ठीक आहे, तुला माझा वर आहे. तथा तू बोल, काय इच्छा आहे? प्रगट कर पाहू. देवा सूर्यनारायणा, मला या साऱ्या त्रैलोक्यात अमर व्हायचंय. अरे बालका, अरे मरण हे सर्वांना आठवण, म्हणूनच म्हणतो तेवढी एक गोष्ट सोडून तू काहीही माग. नाही नाही देव, माझी तुमच्यावर फार श्रद्धा आहे. दया करा देवा, दया करा माझ्यावर. ठीक आहे बालका, पण तू जोपर्यंत अमृताचं जेवण ग्रहण करशील तोपर्यंत तू अमर राहशील आणि पार्वती मातेचा बाळ गणेश याच्या पुढे तुला जाता येणार नाही. तू वा, छान. आज मला खूप आनंद झालाय, कारण माझ्या इच्छेप्रमाणे मला वर मिळालाय. पण एवढं भारावून चालणार नाही, कारण साऱ्या त्रैलोक्याचं राज्य मला ताब्यात घ्यायचंय, मला ते जिंकायचंय. सविनय सादर करत आहोत पौराणिक काल्पनिक गण. सूर्यनारायणाच्या वराने उन्मत्त झालेल्या सिंधूचे गर्वरण, अर्थात सिंधूचा वध. त्याची भूमिका आणि कलावंत सूर्यनारायण अजय शिंदे, नारद सोहम शिंदे, इंद्र गणेश शिंदे, विष्णू यश शिंदे, शंकर निखिल शिंदे, गणेश तेजस शिंदे आणि सिंधूच्या तडफदार भूमिकेत आदिनाथ शिंदे. एवढ्याचा कळलं नादाला, पहिली आनंदाची बातमी मी त्याला देतो. नमो अधिगण गजानन, नमो अधिगण गजानन, देवतारे वंदू नारदाची कारी
सिंधूला एवढा आनंद तरी कसला झाला म्हणायचा? आम्हाला तरी करू द्या, म्हणजे आम्ही सुद्धा तुमचे स्वागतच करू. मुनिवर, आज माझ्या इच्छेप्रमाणे या त्रैलोक्यात अमर राहण्याचा वर प्राप्त करून घेतलाय. म्हणूनच मी आज शूर, पराक्रमी, बलवान, क्षत्रिय आता पाहतो कोण ताकदवान पराक्रमी माझ्या जवळ चंद्रगत होते. अरे बापरे, खूप मोठा वर आज आपण त्या सूर्यनारायणाकडून प्राप्त करून घेतला सिंधुराज. होय मुनिवार, म्हणूनच मी या त्रैलोक्यात हातकाल माझा नाव आहे. बघा तुम्ही मुनिवार. म्हणजे नेमकं काय करायचं ठरवलंय तुम्ही ते तरी सांगा. तेच तर सांगतोय मुनिवार. आता हे सारं त्रिभुवन मला जिंकायचंय आणि या देवांचं अस्तित्वात नामशेष करून टाकायचंय. काय नारायण, म्हणजे आम्हाला हे तंबोऱ्याचं ओझं घेऊन इथे या थांबता निघायला हवं. नाही म्हणजे तुमच्या पराक्रमाची बातमी या त्रैलोक्यात यायला हवी. निघतो आणि सिंधुराज नारायण. आता ही आनंदाची बातमी आणि माझ्या पराक्रमाची बातमी सारा त्रैलोक्यात पसरणार. साक्षात सूर्यनारायण देवाकडून या त्रैलोक्यात अमर राहण्याचा वर प्राप्त करून घेतलाय. शूर, पराक्रमी, बलवान, क्षत्रिय झालोय. आता सारा त्रिभुवन आपल्याला जिंकायचंय आणि या देवांचं अस्तित्वच नामशेष करून टाकायचंय. जा आणि त्या देवांवर स्वारी करा आणि त्याच्या अंगावरती आपल्या ताब्यात घ्या.
नारदाची वाणी गोड नामामुखी वाणी मी गातो स्वराने गाणे मी गातो स्वराने अमरावतीमध्ये घाईघाईने आगमन केलं. नारायण नारायण इंद्रदेव हो इथे येण्याचे कारणच त्याचे आहे म्हणून आज इथे आमचं आगमन झालंय. कारण कसलं कारण मुलीवर? नारायण नारायण अहो चक्रपाणी राजाचा पुत्र सिंधू याने सूर्य नारायणाची उपासना करून या त्रैलोक्यात अमर व्हायचा वर मागून घेतलाय आणि त्या वराने उन्मत्त होऊन या त्रैलोक्यात राज्य प्रस्थापित करण्यासाठी आणि ही इंद्रपुरी ताब्यात घेण्यासाठी तो आपल्यावर चाल करून येत आहे. असं काय म्हणजे तुम्ही आम्हाला सावध केलं. फार बरं झालं. या तुम्ही. नारायण नारायण इंद्रदेव मी माझं काम केलं आहे. आता तुमची सत्व परीक्षा आहे. दिसतो आम्ही. करुणा करा नारायण करुणा करा नारायण करीतो मी गायन आनंदान करीतो मी गायन करुणा करा नारायण करुणा करा इंद्रदेव या त्रैलोक्यात शूर पराक्रमी बलवान म्हणून अमर झालोय आणि प्रथम
आणि प्रथम हे अमरावतीचं रहस्य समजून घेण्यासाठी इथे आलोय. मुकाटाने हे अमरावतीचं रहस्य असन माझ्या स्वाधीन कर आणि इथून पळ कर. नाहीतर काय हेच मला पाहायचं आहे. मिळव तुझे शस्त्र. आता या रहस्य आसनावर मी विराजमान झालोय. आता पाहतो कोण जातो पराक्रमी माझ्या आता लक्ष तर विष्णूच्या वैकुंठ नगरीवर. विष्णू समान तुझी वैकुंठ नगरी नारायण नारायण जय राम
घरी बसले श्री हरी चिराता घरी बसले श्री हरी नाम तुझे घेती देवा अवघ्या भुवरी चिराता घरी बसले श्री हरी नाम तुझे घेती देवा अवघ्या भुवरी तुझे घेती देवा अवघ्या चिराता घरी बसले श्री हरी चिराता घरी बसले श्री हरी नाम तुझे घेती देवा अवघ्या भुवरी नाम तुझे घेती देवा अवघ्या भुवरी चिराता घरी बसले श्री हरी चिराता घरी बसले श्री हरी नारायण नारायण विष्णू भगवान आपण शांत बसून आहात म्हणजे तुम्हाला काहीच कल्पना नाही की काय कल्पना कसली मुनिवर कल्पना कशाबद्दल बोलत आहात तुम्ही मला काहीच कल्पना नाही मुनिवर बोला मुनिवर नारायण नारायण अहो चक्रपाणी राजाचा पुत्र सिंधू याने या त्रैलोक्यात दंगा माजवला आहे प्रथम त्याने इंद्राची अमरावती जिंकून घेतले आणि तो आता वैकुंठ नगरीवर चाल करून येत आहे पण आज तुम्ही एवढं उन्मत्त कसं काय झाला याचं कारण तरी काय नारायण नारायण अहो चक्रपाणी राजाचा पुत्र सिंधू याने सूर्यनारायणाची उपासना करून या त्रैलोक्यात अमर व्हायचा वर मागून घेतलाय आणि या वराने उन्मत्त होऊन हा सारा दंगा माजवला आहे नारद, तुम्ही चिंता करू नका आपण यावे पण त्यांनी इंद्रपुरी मिळवली असली तर ही वैकुंठ नगरी त्याला सहजासहजी घेता येणार नाही आपण यावे मुनिवर आपण यावे नारायण नारायण पण विष्णुदेव त्या सिंधूचा गर्व खूप माजला आहे त्याचे गर्वहरण केलेच पाहिजे मुनिवर तुम्ही चिंता करू नका आपण यावे निघतो आम्ही चंदमाने विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हा मनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह जिजला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला तुझ्यासाठी चंद्रनाथ
विष्णुदेव, या वैकुंठ नगरीवर मला माझं साम्राज्य प्रस्थापित करायचं आहे. बोल, आहे का बोल? नाही, ते शक्य नाही. नाही, ते शक्य नाही. तू एवढा उन्मत्त झालाय, पाहतो तुझा समाचार. दाखवतो माझा पराक्रम. विष्णुदेव, या वैकुंठ नगरीवर आता माझा अधिकार आहे. या वैकुंठ नगरीचं साम्राज्य आता माझं झालंय. आता पाहतो कोण ताकदवान पराक्रमी माझ्या समोर झुंज देत ते.
आलाच नाही आणि आज हे असे अचानक. नारायण नारायण बोले ना. ओ या त्रैलोक्यात सूर्य नारायणाच्या वराने सिंधू नावाच्या दैत्याने हाकार माजवला आहे. प्रथम त्याने इंद्राची अमरावती जिंकून घेतली, नंतर भगवान विष्णूंची वैकुंठ नगरी, आणि आता तो थेट कैलासावर चाल करून येत आहे. काय सूर्यनारायणच्या वराने उन्मत्त झालंय का? असं का? मग येऊ दे त्या सिंधूला, पाहतो त्याचा पराक्रम. देवा, तुम्ही काही चिंता करू नका. नारायण नारायण निघतो मी. सिंधू दैत्याला गर्व हा झाला, रागाने तो पेटला. सूर्यदेवाच्या वरदानाने अमर तो झाला. सिंधू दैत्याला गर्व हा झाला, रागाने तो पेटला. सूर्यदेवाच्या वरदानाने अमर तो झाला. या त्रैलोक्यात मी शूर, पराक्रमी, बलवान, क्षत्रिय म्हणून अमर झालोय. सर्व देवांना सहकिपा करून सोडलंय. तेव्हा हे बोल शंकरा, तुझ्या अमरावती असं मला स्वाधीन कर आणि तू पळ काढ, नाहीतर अरे सिंहासनच्या स्वाधीन करणे म्हणजे स्वाधीन होत नाही. समजला? सूर्यनारायणच्या वरात तुला जर उन्मत्त झाला असेल, तुझं शस्त्र, पाहतो तुझा पराक्रम. दाखवतो माझा पराक्रम, दाखवतो माझा पराक्रम. शंकरा विष्णू आणि या शंकराने पळ काढला.
आता या देवांचं अस्तित्व नामशेष करायला मला कितीसा वेळ लागला ना. तुम्हीच काहीतरी मार्ग काढावा, नाहीतर त्या सिद्धूचा नाश कसा करावा काय कळण्याचं झालंय. मी काय मार्ग काढणार. नारायण दैत्य मातला सिंधू कोण तांबविला. दैत्य मातला सिंधू कोण तांबविला. विचार करून काय नाही सुचले. इंद्रवेश्वर शंकर बसले. विचार करून काय नाही सुचले. कापटे इतर त्याला कोण थांबविला. कैच्या मातला सिंधू कोण थांबविला. नारायण देव हो, तुम्ही आता शांत राहून चालणार नाही. तुम्हीच त्याचा मार्ग काढा, आम्ही आपलीच वाट बघतो. नारायण देव हो, आता तुम्हाला एकच मार्ग आहे. सर्वांनी मिळून त्या श्री गणेशाची आराधना करा. तोच या सिंधूच्या तावडीतून तुमची सुटका करेल. चला आता विलंब करू नका, लवकर आराधना सुरू करा. निघतो आम्ही. सुख करता तू विघ्न विनाशक. सुख करता तू विघ्न विनाशक. मंगल मूर्ती मोरया. आज आम्हाला ताराया. आज आम्हाला ताराया.
आराधना करतात. मी तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे. मी तुमचे संकट लवकरच दूर करीन. बोला बरं, कोणते संकट आले आपणावर? बाल गणेशा, त्या सिंधूने आमचे ताने बळकावून आमचा पराभव केलाय आणि तो आता आमचा पाठलाग करतोय. गणेशा, वाचवा आम्हाला, वाचवा. देव, सिंधू कोणाच्या वराने उन्मत्त झाला? गणेश, चक्रपाणी राजाचा पुत्र सिंधू याने सूर्यदेवाची उपासना करून या त्रैलोक्यात अमर होण्याचा वर प्राप्त करून घेतला. तसेच नव्हे तर आमचा पराभव करून त्याने आमचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर तो आमचा शोध घेऊन आम्हाला गंडकी नगरी डांबून ठेवणार आहे. गणेशा, म्हणून म्हणतो गणेशा, वाचवा वाचवा आम्हाला. ठीक आहे देव, तुम्ही निश्चिंत राहा. माझी आहे, मी तुमची लवकरच सुटका करीन. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. आता या त्रैलोक्यात मी शूर, पराक्रमी, अमर वीर आहे. मी आता कोणालाही नाही घाबरणार. कोणी माझा पराभव करू शकणार नाही. तुला कोणी वाचू शकणार नाही. तुझे मरण जवळ आलंय. तुला खूप गर्व झाला आहे ना? चल सिंधू, मला शरण ये. नाही नाही नाही, मला शरण ये. अरे मला सांगणारा तू आहेस तरी कोण? तूच मला शरण ये. पार्वतीचा पाय गणेश, तुझा कर्दनकर आणि भक्तांचा कावारी समजलास? काय म्हणे कर्दन का? अरे माझ्यासोबत तू काय लढणार? सूर्यनारायणने दिलेल्या वराने तुला खूप गर्व झालाय ना? चल सिंधू, समोर आहे, पाहू दे तुझी हिंमत. गणेशा, Yeah.
नाही 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 असे तो हमारा है हमारा गलत सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा शिव गौरीच्या गणाला सिद्धी विनायका शिव गौरीच्या सिद्धी विनायका आळविते रणाला आज या शुभ दिनाला आळविते रणाला आज या शुभ दिनाला वितेरणाला आज या शुभ दिनाला आळा वितेरणाला आज या शुभ दिनाला आज या शुभ दिनाला आळा वितेरणाला आज या शुभ दिनाला शिव गौरीच्या गणाला सिद्धी विनायकाला शिव गौरीच्या गणाला सिद्धी विनायकाला आळा वितेरणाला आज या शुभ दिनाला आळा वितेरणाला आज या शुभ दिनाला दाता आहे तुलाच पहिला मान आहे तुलाच पहिला मान आहे तुलाच पहिला मान 14 विद्येचा दाता आहे तुलाच पहिला मान आहे तुलाच पहिला मान आहे तुलाच पहिला मान आहे आज गणा तू देवांचा देव महान देवांचा देव महान देवांचा देव महान गंगा पुष्पवाही ते गंगा
कृपा दृष्टी सारी सदा तू आम्हावारी सदा तू आम्हावारी सदा तू आम्हावारी धावून आले रणाला धावून आले रणाला राणी रंगाबाईला शिवगौरीच्या गणाला शिवगौरीच्या गणाला सिद्धिविनायकाला आज या शुभ दिनाला आळा विठेरणाला आज या शुभ दिनाला आळा विठेरणाला आज या शुभ दिनाला आळा विठेरणाला आज या शुभ आळा विठेरणाला आज या शुभ दिनाला आज या शुभ दिनाला